हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की जय श्री कृष्णा। जय श्री कृष्णा। गोवर्धन इको विलेज जेव्हा जीवनाची दैनंदिन दिनचर्या एखाद्या कामासारखी वाटू लागते आणि एकरसतेने कंटाळा येतो तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही नक्कीच ब्रेक घ्या। तथापि आपला ब्रेक चुकीच्या प्रकारात घालवण्याऐवजी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या निरोगीपणासाठी घालवणे हा एक चांगला मार्ग आहे। त्यासाठी ह्या व्हिडिओतील आध्यात्मिक ठिकाणाला नक्कीच भेट द्या। गोवर्धन इको विलेज। होय, गोवर्धन इको विलेज हे एक निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाण आहे। काय आहे इथे? या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णाचं बालपण आणि पराक्रम पाहायला मिळतात। अर्थात आपल्याला वृंदावनच पाहायला मिळतं, छानसा निसर्ग आणि त्यात हरे रामा हरे कृष्णाचा गजर। संपूर्ण परिसर फिरण्यासाठी 2 ते 3 तास लागतात। वृंदावन मधील सगळ्या गोष्टी ह्या मिनी वृंदावन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मनाला समाधान सुद्धा मिळतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत फिरायला फी वगैरे? मित्रांनो, या ठिकाणी 1ही रुपया लागत नाही। मित्रांनो, आतापर्यंत आपण माथेरान वगैरे खूप सारं फिरलो, पण एक वृंदावन जसं की आपण मिनी वृंदावन म्हणू शकतो, तर ते आपण आज या ठिकाणी फिरायला आलोय आणि जो काही अनुभव इथला खरंच खूप चांगला अनुभव आहे। आपल्याला काही मित्र भेटलेत, ते काय म्हणतायत याबद्दल? मित्र, कुठनं आला तू? आम्ही वज्रेश्वरीवरून आलो। वज्रेश्वरी? आणि तुला कसं माहित झालं, म्हणजे हे जसं की कोणी सांगितलं की कसं काय? हे आम्ही म्हणजे युट्यूब रील्स किंवा इन्स्टा रील्स वर बघितलेलं आणि मित्रांकडून पण एकदा दोनदा समजलेलं आम्हाला आणि खूप महिन्यांपासूनचा प्लॅन होता, पण तो बोलतात ना की देव जेव्हा आपल्याला बोलवतो तेव्हाच आपल्याला जायला तिथे भेटते। आता कालपर्यंत पण खूप अडचणी आल्या आम्हाला यायला, भरपूर मित्रांनी टांग दिली, पण तरी पण देवाची इच्छा होती तुम्ही यावा आणि मग टायमावर देवानी पोहोचवलं, पण आम्हाला दर्शन पण भेटलं, आरती भेटली आणि खूप छान वाटलं। एकंदरीत तुला कसं वाटलं ते? एकदम इथे येऊन मन प्रसन्न झालं पूर्ण, एकदम म्हणजे एकदम मनाची शांती झाली। खूप दिवसापासून येण्याची इच्छा होती आमची आणि आज ती इच्छा पूर्ण झाली। देवानेच बोलवून घेतलं आम्हाला आणि एकदम प्रसन्नरित्या दर्शन झालं एकदम। कारण की वृंदावनला जायला समजा जसं की काही प्लॅन असतील किंवा कधी वेळ भेटत नाही आणि आपल्या हिशोबाने आपण कधीतरी एक वेळ म्हणजे एक आपल्याला उशीर होत असतं कधीतरी, तर मित्र हे वृंदावन सारखंच आहे की कसं काय नेमकं? वृंदावन सारखंच आहे तसं बोलायला गेलं तर आपण, आणि इथे आला खूप चांगलं वाटतं, मन प्रसन्न होतं आणि आमचा सकाळचा प्लॅन झाला
कालपासून आम्ही दोघा ठिकाणी आम्हाला सांगितलं की ना असं, पण आम्ही अचानक आलो, आम्ही ठरवलं आम्ही इथे यायचं आणि त्याला खरंच खूप म्हणजे एकदम एक नंबर वाटते. इथे इस्कॉन टेम्पलचं जे काही भजन वगैरे होतं तुम्ही बघितलं, घेतलं ते भजनला वगैरे गेलते तुम्ही? हो हो, खूप छान होतं. एकंदरीत समजा जसं की पूर्ण जो एक एरिया तुम्ही पूर्ण बघितलाय की बघायचं बाकी आहे? बघायचं बाकी ठिकाणं बघितलं पूर्ण फक्त एक दोन ठिकाणी. दोनच मंदिरं एकदम खूप प्रसन्न वाटलं, एकदम मजा आली, एकदम मन एकदम मस्त झालं. तुझं नाव का मित्र? सिद्धेश कापसे. सिद्धेश कापसे आणि संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला भेटला. एकंदरीत जर बोलायचं झालं ना मित्रांनो, वृंदावनची एक आपण म्हणू शकतो की कॉपी किंवा एक प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे. आणि टोटली एक हा जो पूर्ण एरिया आहे जवळजवळ 120 एकरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि जबरदस्त असं या ठिकाणचं जे काही नैसर्गिक दृश्य वगैरे आहेत आणि इथले जे काही देखावे म्हणा या जे काही घाट वगैरे आहेत ते खरंच खूप चांगल्या प्रकारचे आहेत. आणि ज्या लोकांना खरंच हे जे ठिकाण आहे खरंच काही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. जय श्री कृष्ण. हरे कृष्ण. आगे जाएंगे कालिया घाट. कृष्ण कालिया के फल पर नाचते जिनके सारे आने के दिन लगते. हमारे आने तो ऐसे लगते हम भगवान के नाम पे उसकी दीवा पे नचा दी. हम अरनाम देखे ना, ये अरनाम कीर्तन करते करते ही सारे हमारे आंगन को चले जाते हैं. चलिए. त्याचबरोबर मित्रांनो इथे आपल्याला गाईड सुद्धा मिळतात. जसं की तुमच्यासोबत 10 जण असतील, 15 जण असतील, त्या हिशोबाने तुम्हाला एखादा गाईड मिळतो. आणि जर तुम्हाला गाईड नसेल तुमच्यासोबत, जर एखादा कोणी गाईड करत असेल तर त्यासोबत तुम्ही फिरू शकता चांगल्या प्रकारे. आणि या मॅपनुसारही तुम्ही फिरू शकता. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एक नियोजन म्हणून
आणि फायनली सगळं आपण फिरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे बघा आपल्याला या ठिकाणी प्रसाद मिळणार आहे. सो या ठिकाणी प्रसाद मिळणार आहे आपल्याला खिचडी म्हणून, आणि चिल्ली पिल्ली वगैरे अशी खिचडी खात आहेत. सगळा परिसर इकडे भाजी मंडई पण आपल्याला पाहायला मिळेल.